श्री ओम प्रकाश राजे निंबाळकर जी। धन्यवाद सभापती महोदय। माननीय अर्थमंत्र्यांनी जी श्वेतपत्रिकेवर या ठिकाणी सभागृहात सादर केली त्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आजच माहिती मिळाली की डॉक्टर एम.एस. स्वामीनाथनजींना भारतरत्न पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलं। सन्मानित केले त्याच्याबद्दल आनंद आहे। पण सभापती महोदय, ह्या स्वामीनाथन आयोगानं ज्याचे स्वामीनाथन अध्यक्ष होते यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या, त्या अद्यापर्यंत ह्या सरकारनं लागू का केल्या नाहीत? मला वाटते हा सुद्धा प्रश्न सरकारनं कुठेतरी स्वतःला विचारणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, मी या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कसा देशोधडीला लागलाय हे काही उदाहरणावरून मी आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। सभापती महोदय, 7 डिसेंबर 2023 ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला। या कांदा उत्पादक शेतकऱ्याने ज्यावेळेस याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली, त्यावेळेस केंद्र सरकारने विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला, किती मेहनत घ्यावी लागली, किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं करावं लागली। पण अध्यक्ष महोदय, ह्याच कांद्याला जेव्हा 50 रुपये 60 रुपयाच्या घरात दर येत होता, ताबडतोब केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला। अध्यक्ष महोदय, हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची? मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय। जे DAPचं पोतं 485 रुपयाला मिळायचं खताचं, ते 1350 रुपयाला झालं। जे कीटकनाशक 300 रुपये लिटर होतं ते 700 रुपये लिटर झालं। जे राऊंडअप तणनाशक त्या ठिकाणी 250 रुपये लिटरने मिळायचं ते 750 रुपये लिटर झालं। पूर्वी 1 एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला 600 रुपये दर होता नांगरणाचा, तो 2000 रुपये त्या ठिकाणी झाला। म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचं पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला, पण शेतकऱ्याचं उत्पन्न काय त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही। सभापती महोदय, सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे। या सोयाबीनचा भाव 11,000 रुपये क्विंटल होता। केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं। बरं, पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल, पण सभापती महोदय, सोयाबीन आयात केल्यामुळं 11,000 रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो 4,000 क्विंटल पर्यंत खाली आला। सभापती महोदय, 11,000चा भाव 4,000 आला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं 6,000 रुपये नुकसान झालं। 5 एकरचा जरी शेतकरी धरला आणि 5 क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर 5 25 आणि 25 क्विंटलला जर 6,000 रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं? 2-2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला 6,000 रुपये देऊन त्याचा सन्मान करतो। हाच प्रधानमंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्यांचा? अध्यक्ष महोदय, आज दुधाच्या भावाच्या परिस्थिती सुद्धा तेच आहे। ज्या दुधाचे भाव गाईच्या 38 रुपये लिटर होते, आज तो भाव जवळपास 22 रुपयाच्या घरात आलाय। सभापती महोदय, ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा आता कुठेतरी पैसे मिळायला चालू होते, चांगला भाव मिळाला असता आपण इथेनॉल निर्मितीवर त्या ठिकाणी बंदी आणली। माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की नेमकी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सामान्य माणसं साखर खातात किती? 15% साखर फक्त सामान्य माणसाला खाण्यासाठी लागते। बाकीची 85% साखर ही कॅडबरी असेल, कोका कोला असेल, ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत
त्यांच्यासाठी वापरली जाते. मला वाटते फक्त 15% साखर सामान्य माणसाला लागते. तुम्ही हवं तर 15% साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री. पण अध्यक्ष महोदय 85% व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी, कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का त्याचा दर कंट्रोल करताय? मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचं जगणं कुठंतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. शेतकऱ्याने पिकवलेल्या वस्तूचा भाव वाढला की आपलं लक्ष त्या वस्तूवर जातं, त्याच्यावर नियंत्रण केलं जातंय. कांद्याचा त्या ठिकाणी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांगलादेशनं आपण जर बघितलं असेल तर आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं. त्या द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी कमालीचा भाव पडल्यामुळे अडचणीत आलाय. जो शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती मधनं आपला प्रपंच भागवायचा प्रयत्न करतो, आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो, त्या शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरणं कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीनं अदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव 200 रुपये होता, तो 450 रुपयाला गेला. तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? डिझेलचा भाव किती होता, किती झाला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता, कुठं गेला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? म्हणजे इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही, पण शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या